नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक ते आल्याच्या नंतर या ठिकाणाहून अंदाज येत आहे. तर सर्व शेतकऱ्याला सुरुवातीला बघायची तर मराठवाड्यात देखील 26 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे. 3 दिवस विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 23 सप्टेंबर 24, 25 आणि 26 दरम्यान सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, पुणे, त्याच्यानंतर नाशिक, सिन्नर, जुन्नर, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या 26 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. तो या 26 तारखेपर्यंत काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर पुणे, कोकणपट्टी, त्याच्यानंतर संभाजीनगर, मालेगाव, त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ यामध्ये 26 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर सर्वांना एक सांगू इच्छितो, जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू, जिल्ह्यावाईज घेऊ. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, त्याच्यानंतर लातूर, बीड, उस्मानाबाद, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्याच्यानंतर जत, मिरज, वाळवा, त्याच्यानंतर तोच पाऊस तसाच परत इकडं पुण्याकडं, कोकणपट्टीकडं, मुंबईकडं, तसेच नाशिककडं, म्हणजे सगळं जवळपास राज्यातल्या बऱ्याच भागामध्ये ह्या 3 दिवसामध्ये दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, बीड जिल्हा ह्या 3 दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर संभाजीनगर मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे, जळगाव जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पण सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक, सटाणा, मनमाड, त्याच्यानंतर नगर जिल्हा, संगमनेर, त्याच्यानंतर मुंबई, कोकणपट्टी, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे राज्यात आणखी सांगायचं झालं तर 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे, विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, ह्या 3 दिवसामध्ये आपली जनावरे झाडाखाली थांबू नका, कारण की झाडावर विजा पडणार आहेत, म्हणून झाडाखाली तुमची जनावरे बांधू नका आणि पाऊस सुरू असताना झाडाखाली थांबू नका. परत सर्वांनी सांगू इच्छितो, या पावसामध्ये काही धरणामध्ये म्हणजे धरण क्षेत्राच्या कॅचमेंट एरियामध्ये खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे नाशिककडे पडणार आहे, नाशिकला पाऊस पडल्यामुळं ते पाणी गोदावरी नदीला येणार आहे आणि गोदावरी नदीचं पाणी जायकवाडीला येणार आहे. जायकवाडी धरणं 100% भरलेलं आहे, त्याच्यामुळे त्या नदी आपलं जायकवाडीचे पाणी देखील सुटणार आहे, म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा धरण 80% भरलेलं आहे. आता ह्या पावसामध्ये, ह्या 3 दिवसाच्या पावसामध्ये 100% ते देखील भरून जाईल. उजनी देखील 100% भरलेलं आहे. पण उजनी धरणाच्या कॅचमेंट म्हणजे पुणे भागाकडे 2 भागाकडे जोरदार पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे त्या उजनीचा देखील परत पाणी सोडण्यात येईल, म्हणून ही एक पूर्वकल्पना म्हणून तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर येलदरी धरण आहे, येलदरी धरण देखील 82-83% झालेलं आहे. येलदरी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमेंट एरियामध्ये ते पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे ते देखील धरण भरून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात परत एक माजलगावचं एक धरण काही टक्के शिल्लक राहिलेले. माजलगावच्या धरणाच्या लाभ क्षेत्रात देखील बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे माजलगावचं धरण देखील ह्या 8 ते 10 दिवसात भरून जाणार आहे, म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. माझी सर्वांना विनंती, ह्या 4 दिवसामध्ये तुम्ही काय करा, म्हणजे आपली जनावरे असेल ते झाडाखाली बांधू नका, तुम्ही देखील थांबू नका, कारण की याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त आहे, म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. या पावसामुळे काही नदीच्या पुलावर पाणी येणार आहे. पुलावर पाणी आल्यास माझी सर्वांना विनंती की पुलाच्या फरशी पाणी आल्यास पुढे जाऊ नका आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून घेऊ नका. परत सांगू इच्छितो की 27 सप्टेंबर 28 आणि 29 दरम्यान लातूर, सोलापूर, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर परभणी, बीड, या नांदेड या भागामध्ये थोडी जोर ओसरणार आहे. म्हणजे राज्यातला पावसाचा जोर 27 ते 30 दरम्यान ओसरणार आहे. पण परत 2 ऑक्टोबर नंतर परत पावसाचं पुनरागमन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.
अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निषेध दिला जाईल. आणि मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघू शकता, या शेतकऱ्याच्या शेतातल्या विहिरीमधलं पाणी देखील सोयाबीन मधून आपण मात्र निघत आहे. म्हणजे इतका पाऊस, या एक्सेस पाऊस झालाय म्हणून हे देखील सांगतो. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निषेध दिला जाईल. धन्यवाद. नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक. आज आहे 23 सप्टेंबर 2024. आज मी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर ते रेणापूर म्हणजे लातूर ते अंबादास रोड या ठिकाणाहून या शेतकऱ्यासाठी एक अंदाज देत आहे. खास करून मी लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा प्लॉट बघण्यासाठी आलो होतो. 108 सोयाबीनचा प्लॉट पाहण्यासाठी आल्याच्या नंतर या ठिकाणाहून अंदाज देत आहे. तर सर्व शेतकऱ्याला सुरुवातीला लातूर जिल्ह्यासाठी सांगतो. हे बघा, हे लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विहिरीमध्ये म्हणजे एवढा पाऊस झाला की विहिरीतून पाणी आपण मग सोयाबीन मधून देखील निघाले, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. लातूर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, लातूर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला, हे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये असा या पाणी विहिरी एकदम भरल्या आणि सोयाबीन मधून पाणी निघत आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण लातूर जिल्ह्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुमच्याकडे 23 सप्टेंबर 24, 25 आणि 26 दरम्यान आणखी 4 दिवस जोराचा पाऊस पडणार आहे. आज दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर परत एक सर्व राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज सांगायचं झालं तर आपण पूर्व विदर्भाकडे घेऊ. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये आज ह्या मध्ये 26 तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील 26 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे. 3 दिवस विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 23 सप्टेंबर 24, 25 आणि 26 दरम्यान सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, पुणे, त्याच्यानंतर नाशिक, सिन्नर, जुन्नर, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या 26 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी. राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो, या 26 तारखेपर्यंत काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर पुणे, कोकणपट्टी, त्याच्यानंतर संभाजीनगर, मालेगाव, त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ यामध्ये 26 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर सर्वांना एक सांगू इच्छितो, जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू, जिल्ह्यावर घेऊ. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, त्याच्यानंतर लातूर, बीड, उस्मानाबाद, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्याच्यानंतर जत, मिरज, वाळवा, त्याच्यानंतर तो पाऊस तसाच परत इकडं पुण्याकडं, कोकणपट्टीकडं, मुंबईकडं, तसेच नाशिककडं, म्हणजे सगळं जवळपास राज्यातल्या बऱ्याच भागामध्ये ह्या 3 दिवसामध्ये दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, बीड जिल्हा ह्या 3 दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर संभाजीनगर मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे, जळगाव जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पण सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक, सटाणा, मनमाड, त्याच्यानंतर नगर जिल्हा, संगमनेर, त्याच्यानंतर मुंबई, कोकणपट्टी, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे राज्यात आणखी सांगायचं झालं तर 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे, विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, ह्या 3 दिवसामध्ये आपली जनावरे झाडाखाली थांबू नका, कारण की झाडावर विजा पडणार आहेत, म्हणून